जळगाव शहरातील नवी पेठ येथील मन्नपुरम फायनान्स लिमिटेड या ब्रांचमध्ये जे मॅनेजर आहेत हर्षल रवींद्र पेटकर यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर येथे 420-34 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्या फिर्यादीनुसार दिनांक 1/6/2024 रोजी त्यांच्या ब्रांचमध्ये 3 इसम आले आणि त्यांनी त्यांच्याकडे 4 बांगड्या आणि 1 कानातील झुमके 2 जोड असे ठेवून सोनं तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी ते आले होते। ते सोनं तारण ठेवून त्यांनी जवळपास त्यांना 2,66,000 रुपयाचं कर्ज त्या दिवशी मंजूर केलं। तसंच त्याच अनुषंगाने परत 5/6/2024 रोजी पुन्हा 2 इसम त्या बँकमध्ये येऊन त्यांनी सेम तशाच बांगड्या 4 बांगड्या आणि 1 झुमकं देऊन पुन्हा लोन मागण्याचा प्रयत्न केला। त्या दिवशी त्यांनी ते सोन्याच्या बांगड्या आणि झुमके चेक केला असता ते त्यांना डुप्लिकेट आढळले। त्याच्यानंतर त्यांनी त्यांना परत केलं। पुन्हा तेथील जे क्लर्क होते त्यांच्या लक्षात आलं की अशाच प्रकारच्या बांगड्या देखील अगोदर आपल्या ब्रांचमध्ये ठेवून आपण 2,66,000 कर्ज दिलेलं आहे। पुन्हा त्यांनी ते चेक केलं असता ते देखील बांगड्या त्यांना डुप्लिकेट असल्याचं जाणवलं। चार दिन हो गए। 2 लाख कितने का? 66,000। 2,66,000। और आज कर क्या करने आया था यार? आज ये हम इसको मतलब इसको पकड़वाने के लिए नहीं गया, इसको हम आपके लोन पे बढ़ा के मिलेंगे। इसको जब पकड़ने के लिए उनको कॉल करें हमने सुबह, तो ये कॉल कर रहे हाँ आज हम मुझे पैसे चाहिए बोले आप हमें पैसे। तो आप मैंने बोला कि इनको आपका लाइव फोटो लगेगा फोटो कर लगेगा आपको आने पड़ेगा। तो यहाँ आगे अभी यहाँ पे आने के बाद तो आपके आने का यहाँ उनको कॉल करके रखा मैंने, उनको जाने नहीं दिया। फिर आगे आपको पैसे आना आपको थोड़ा तुम बोले ना उनका इधर बोलना भी बोल सकते। केव्हा ठेवलं होतं त्यांनी? आणि म्हणजे प्रॉपर कुठला? हा प्रॉपर जळगावचे आहे। जळगावचं आहे। किती ग्राम सोनं ठेवलं होतं त्यांनी? हे जवळपास 56 ग्राम 56 ग्राम सोनं ठेवलं होतं आपल्याकडे। आणि तुम्ही केव्हा चेक केलंय? आणि म्हणजे मी नव्हतो त्या दिवशी, माझी बदली नेमकं झाली। मी काय आता हे तुम्ही वो बोला मेरे एक आदमी यार थोड़ा काम करवा दे, पैसे की जरूरत है। मैंने पैसे निकाल के दी, ये प्रॉब्लम है। आपका इनका क्या पहचान? मैं इसको ये कैश देता हूँ मैं इनको। काम की दुकान है, कारखाना है इधर। और कुछ नहीं अपना। क्या नाम आपका? क्या नाम आपका? नाम क्या है आपका? ब्रांच मॅनेजरांनी जे इसम त्या बांगड्या घेऊन आले होते त्यांनी सांगितलं की तुमच्यावर अजून 40 लाख रुपये एक्स्ट्रा आम्ही कर्ज मंजूर करत आहोत, 40,000 रुपये एक्स्ट्रा कर्ज मंजूर करत आहोत। त्या लालच दिल्यानंतर ते पुन्हा तिथे इसम आले, त्यांनी त्यांना पकडून ठेवलं आणि पोलीस स्टेशन आपले जळगाव शहर पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आपली टीम त्या ठिकाणी गेली। संबंधित जे 2 इसम होते जोराराम रानूराम बिश्नोई जे सध्या जळगाव शहरात राहतात लेकिन परंतु ते किलोदी राजस्थान येथील मूळचे आहेत। खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा सोन्याचे कारागीर आहेत बालाजी पेठेमध्ये, ते देखील आग्रा उत्तर प्रदेश येथील आहेत। त्या दोघा इसमांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली असता अजून 2 इसम याच्यामध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालं। सतीशचंद्र शौरम सिंग फायनान्सचं काम करतात, ते देखील आग्रा उत्तर प्रदेश येथील आहेत। संतोष कुशवाहा
हे देखील आग्रा उत्तर प्रदेश येथील आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे डुप्लिकेट सोनं वापरलं होतं ते सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. या गुन्हेगामी जी गाडी त्यांनी दिली ती गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे. संबंधित आरोपी हे आपल्या ताब्यामध्ये आहे. दोन आरोपी कुठे लपलेले होते असं